तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटला आपण सुरुवात ऑलरेडी केली, 2 पिरियड झालेले आहेत. 2 पिरियड हे समजण्यासाठीचा बेस आहे आणि आपल्या बुकमध्ये किंवा नोट्समध्ये इथून स्टार्टिंग आहे. ओके, तर पहिला जो लॉ आहे, मी याच्या अगोदर काय काय शिकवलं माहिती आहे का, थोडक्यात मी फक्त फॉर्म्युले तुम्हाला सांगतो. डिटेल आपले 2 पिरियड लागले आपल्याला शिकवायला. ओके, पहा, युनिट एरियामधून लक्ष द्या, युनिट एरियामधून परपेंडिक्युलर डायरेक्शनने जेवढं मॅग्नेटिक फील्ड पास होत असेल त्याला म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन, डिनोटेड बाय बी. यालाच म्हणतात फ्लक्स डेन्सिटी. जेवढं काही म्हणजे पूर्ण एरियामधलं जेवढं फ्लक्स असेल त्या एरियाने डिवाईड करायचं. फाय अपॉन ए लिहू शकता किंवा त्याला तुम्ही डी फाय अपॉन डी ए लिहू शकता किंवा त्याला डी फाय अपॉन डी एस लिहू शकता. हेच इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. फायचं युनिट डी एस किंवा एरियाचं युनिट असते मीटर स्क्वेअर. त्यामुळे याचं युनिट काय होणार, वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि वेबर पर मीटर स्क्वेअरलाच तुम्ही काय म्हणू शकता, टेस्ला. सिम्बॉल आहे कॅपिटल टी. एक सिम्पल पॉईंट अत्यंत महत्त्वाचा. एक लक्षात ठेवा, बी ही वेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्नेटिक इंडक्शन बी, माझ्या बोलण्याकडे 100% लक्ष पाहिजे, मग समजते. बी काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. जी लाईनची डायरेक्शन असेल तीच बीची डायरेक्शन असेल. बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, आणि हा झाला युनिट एरिया. हा युनिट एरिया आहे. आता एंटायर सरफेस असेल, किती मोठा असो किती लहान असो, म्हणजे युनिट एरियापेक्षा लहान घेतला तरी चालतो, युनिट एरियापेक्षा मोठा घेतला तरी चालतो. एंटायर सरफेस असेल, एंटायर सरफेसमधून परपेंडिक्युलर डायरेक्शनने जे मॅग्नेटिक फील्ड पास होत आहे, बरोबर आहे, ते जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याला तुम्ही वर्ड वापरता काय, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि मॅग्नेटिक फ्लक्स फायने दाखवतात. फाय काढताना बीला एने मल्टिप्लाय करतात. आणि तुम्हाला युनिट माहीतच आहे, काय असते युनिट, फ्लक्स युनिट काय असते, वेबर असते. पण इथे अडचण काय येते की जर हे इंडक्शन या एरियाला परपेंडिक्युलर नसेल तर काय फॉर्म्युला वापरायचा, तर हे इंडक्शन समजा या डायरेक्शनने असेल आणि एरियाला परपेंडिक्युलर काढलेला हा आहे, याला एरिया वेक्टर तुम्ही म्हणू शकता. यांच्यामधला अँगल आहे थीटा, बी आणि हा ए आहे. तर बीचा कंपोनंट घ्या अलॉंग ए किंवा एचा कंपोनंट अलॉंग बी असे केलं तरी चालेल. बीचा कंपोनंट जर अलॉंग ए घेतला तो काय येणार, बी इंटू कॉस थिटा. म्हणून इथलं फ्लक्स फाय काढताना इंडक्शन किती आहे, बी इंटू कॉस थिटा, आणि त्याला एरियाने मल्टिप्लाय करायचं. तर यालाच काय लिहिता येणार तुम्हाला, ए डॉट बी. ए डॉट बी लिहिताना ए आणि बी दोन्ही वेक्टर असले पाहिजेत इन टर्म्स ऑफ आय जे के. ओके, एवढं शिकवलं होतं. पण खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं आपण पाहिलं होतं. खूप अंडरस्टँडिंग चांगल्या तऱ्हेनं होईल असं तुम्हाला सांगितलं होतं. तर अगोदरचे जे 2 पिरियड आहे त्यामध्ये एवढं शिकवलेलं आहे. समजलं, युनिट एरियामधून जेवढा फ्लक्स पास होईल दॅट इज कॉल्ड फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे, बीने इंडिकेट करतात. आणि टोटल फ्लक्सला टोटल एरियाने डिवाईड करायचं. इथे विचार करा की टोटल फ्लक्स आहे फाय, टोटल एरिया आहे. तुम्हाला म्हटलं युनिट एरियामधलं फ्लक्स किती, तुम्ही काय करणार, टोटल जेवढं फ्लक्स आहे त्याला एरियाने डिवाईड करणार, म्हणजे हेच तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. आणि जेव्हा ह्या दोघांची डायरेक्शन एक नसेल, बी आणि एची, ए वेक्टरची, तर त्यावेळेस बीचा कंपोनंट घेतला आणि हा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला, फाय इक्वल टू ए डॉट बी किंवा बी डॉट ए लिहिलं तरी चालेल. ओके, मॅग्नेटिक इंडक्शन कसं काढायचं त्याशी रिलेटेड ते 2 पिरियड होते. आता पहा, लक्ष द्या, आजपासून आपल्याला काही लॉज पाहायचे आहेत. अर्थातच त्या लॉजवरून तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शनच काढता येतील वेगळ्या करंट कॅरिंग ऑब्जेक्टसाठी. तर पहिला आहे बायड सॅवर्ट लॉ. कुठला, याचं प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं केलं जाऊ शकते. बायड सॅवर्ट्स लॉ काय सांगतो ते समजण्याचा प्रयत्न करा. पहा, लक्ष द्या, ऐका बरोबर, नाही तर समजत नाही, ते वाचूनही समजत नाही. पहा, एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. काय आहे, करंट कॅरिंग कंडक्टर. आणि करंट कॅरिंग कंडक्टर आहे, करंट कॅरिंग आहे, याचा अर्थ यामधून इलेक्ट्रॉन धावत आहेत. आणि आपण काय सांगितलं आहे तुम्हाला की मुव्हिंग चार्जेस, माझ्याकडे लक्ष, अर्धवट समजते, मग अर्ध पाहिलं तर अर्धवटच समजेल. मुव्हिंग चार्जेस क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. मुव्हिंग चार्जेस म्हणजे ते आयॉन्स असतील, प्रोटॉन्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील. मग कंडक्टरमधून काय फ्लो होतील, इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स म्हणजे मुव्हिंग चार्जेस. आणि मुव्हिंग चार्जेस काय क्रिएट करतात, अरे तोंडाला लॉक लागलेलं आहे अजून. मुव्हिंग चार्जेस काय क्रिएट करतात, मॅग्नेटिक फील्ड. म्हणून हा करंट कॅरिंग कंडक्टरसुद्धा काय, मॅग्नेटिक फील्ड. आणि या कंडक्टरच्या छोट्याशा पोर्शनमुळे एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला असलेलं मॅग्नेटिक आपल्याला काढायचं आहे. बघा मी काय बोलत आहे. ओके, तर या कंडक्टरचा एक छोटासा पोर्शन, इन्फायनाइट स्मॉल पोर्शन आपण कन्सिडर केला. ऐका आता बरोबर, केअरफुली समजून घ्या. समजा हा पोर्शन मी कुठेही कन्सिडर करू शकतो, इथे कन्सिडर केला आणि अत्यंत लहान आहे. दाखवण्यासाठी हा मोठा दाखवला,
इन्फायनाइटसिमली स्मॉल पार्ट आहे आणि या पार्टची लेंथ घेतली आपण DL आणि यामधला करंट फ्लो होता आहे तो आहे. करंट तर सर्व कंडक्टरमधून एंटायर कंडक्टरमधून सेमच असेल, सिंगल कंडक्टर आहे. ओके, करंट आहे म्हणून इथं जो पोर्शन आपण कन्सिडर केला त्याला आपण I इंटू DL लिहून याला म्हणतात करंट इलेमेंट. काय? करंट इलेमेंट. इलेमेंट म्हणजे छोटासा पोर्शन, म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर जो आहे, करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड करंट इलेमेंट. त्याला काय म्हणतात? करंट इलेमेंट. तुम्ही दोघे जण उठा आणि इकडे येऊन बसा. येस, तुम्ही अद्वैत या इकडे, तुम्ही पण या. हां, या इकडे येऊन बसा, या पटकन. तू पण ये. चिटकला का खुर्चीला? चिटकला असेल तर खुर्ची घेऊन ये इकडे. बस तिथेच बस, त्याजवळ नको बसू, इकडे बस, इकडे बस बाजूला. तू याच्या मागे बसून जा. तुम्ही पण त्याला चिपकून नका बसू, इकडे बस. तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही, मग धड तुम्हाला अंडरस्टँडिंग होत नाही, घरी जाऊन वाचतही नाही. मग इथं समजलं नाही तर वाचून काय जबरदस्तीने शिकवलं जाते, ते जर शिकलं जात नाही तर वाचत काय असाल? पहा, लक्ष द्या, काय म्हटलं मी, पूर्ण कंडक्टर होता, त्या कंडक्टरची लेंथ जी आहे ती इरेग्युलर असेल किंवा रेग्युलर असेल, व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल, सर्क्युलर असेल, इलिप्टिकल असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, कसाही कवर असला तरी चालेल. त्या करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटा पार्ट कन्सिडर केला, त्या पार्टची लेंथ किती आहे? DL. बरोबर आहे. या लेंथचा जर इलेमेंट बनवला डिस्प्लेसमेंट इलेमेंट, तर त्या लेंथच्या डायरेक्शन याच्या डोक्यावर द्यायचा ॲरो आणि याची डायरेक्शन घ्यायची करंटची डायरेक्शन. इट इज कॉल्ड ॲज करंट इलेमेंट. काय म्हणतात? करंट इलेमेंट. त्याला आपण काय म्हणू शकतो? I इंटू DL हा एक करंट इलेमेंट आहे. करंट इलेमेंट समजलं कशाला म्हटलं? करंट कॅरिंग कंडक्टरचा छोटासा पार्ट कन्सिडर केला, त्यामधला करंट आहे आणि त्या पार्टची लेंथ आहे DL, त्याला म्हटलं I इंटू DL, हा झाला करंट इलेमेंट. पॉईंट समजला? ओके, तर हा अत्यंत लहान आहे म्हणून याचा एक सेंट्रल पार्ट आपण घेतला आणि या पार्टपासून किंवा कोणताही पॉईंट घेतला तरी चालेल, या पॉईंटपासून R इतक्या अंतरावर, हा वर असू शकतं, खाली असू शकतं, सरळ असू शकतं, कुठेही, R इतक्या अंतरावर एक पॉईंट आहे. बरोबर आहे. यालाही तुम्हाला डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणता येईल. इथून इथपर्यंत याला जर तुम्ही R वेक्टर बनवलं तर तो एक वेक्टर बनला, पोझिशन वेक्टर. या पॉईंटचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू करंट इलेमेंट. बरोबर आहे. आणि या दोघांमधला अँगल, करंट इलेमेंट आणि R वेक्टर, या दोघांमधला अँगल आहे थीटा. आणि या करंट इलेमेंटमुळे इथे तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन लिहायचं आपल्याला. मी DBनीच का दाखवलं असेल? स्मॉल पोर्शन आहे तर इंडक्शनसुद्धा स्मॉल असेल. पूर्ण कंडक्टरमुळे इथे असलेलं इंडक्शन काढताना त्याचं इंटिग्रेशन घेऊन बी करावं लागेल. समजून राहिलं का तुम्हाला? छोट्या पार्टमुळे जर इथे इंडक्शन DB आहे तर पूर्ण कंडक्टरमुळे इथे इंडक्शन काढताना त्या DBचं इंटिग्रेशन घ्यायचं, पण आपल्याला DBच काढायचं आहे. तर DB काय आहे समजलं का? या कंडक्टरच्या छोट्या पार्टमुळे त्या कंडक्टरपासून R इतक्या अंतरावर जो पॉईंट आहे त्या पॉईंटला असलेलं मॅग्नेटिक इंडक्शन. तुम्ही सांगा आता, जर आपली सुरुवातच इथून झाली असते बायोट-सेव्हर्ट लॉपासून, तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शनच माहीत नाही तर काय समजलं असतं? हा, तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन माहिती आहे, बी माहिती आहे, आपण 2 पिरियड बीवर खर्च केले आणि हे मॅग्नेटिक इंडक्शन असते. बघा आता इथे तुम्हाला कॉन्स्टंटही आपण सांगितलं 4 पाय. बघा आता याच्याकडे पाहताना तुम्हाला असं नवीन नाही वाटायला पाहिजे, कारण ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आपण जी वापरतो, इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण 1/4πε0 वापरतो, मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण μ0/4π वापरतो, यावरही आपण बोललो काल. त्यामुळे हाही पोर्शन की नवीन नाही, असं नाही झालं पाहिजे हा कुठून आला म्हणून. ओके, आणि काय असेल? I इंटू DL म्हणजे काय झाला? करंट इलेमेंट क्रॉस R, बरोबर आहे, अपॉन R³. अशा तऱ्हेनं बायोट-सेव्हर्ट लॉ सांगतो की करंट इलेमेंटमुळे R इतक्या अंतरावर जो पॉईंट आहे त्या ठिकाणी एवढं इंडक्शन असेल. सो दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू करंट इलेमेंट ॲट गिव्हन पॉईंट. समजलं का? करंट इलेमेंटमुळे R इतक्या अंतरावर जो पॉईंट आहे तिथे मॅग्नेटिक इंडक्शन एवढं असेल. तुम्ही म्हणाल का आता अँगलचं काय काम? इथे 2 वेक्टरचा काय घेतला? क्रॉस प्रोडक्ट. हा क्रॉस प्रोडक्ट जसं तुम्हाला माहीत असेल की जर तुम्ही A×B लिहिलं तर A×Bला आपण काय लिहितो? A इंटू B इंटू साइन थिटा. अर्थात ही A×B ची काय झाली? मॅग्नेट्यूड झाली.
तसंच तुम्हाला जर हा डी बी वेक्टर लिहिला इन टर्म्स ऑफ डायरेक्शन लिहिला, बघा इथे यावरही विचार करता आला पाहिजे. ए क्रॉस बीची डायरेक्शन जी असेल तीच इथे जे मिळेल त्याची डायरेक्शन. ए क्रॉस बीची डायरेक्शन काढताना काय वापराल? राईट हँड रूल. पहिला वेक्टर आहे सपोज ए, दुसरा वेक्टर आहे बी आणि अँगल थिटा आहे, तर तुम्हाला माहिती आहे राईट हँड रूल. बोटं ए कडून बी कडे राईट हँडचे असे बोटं फिरवाल आणि हे असेल ए क्रॉस बीची डायरेक्शन, इकडे तुमच्याकडे येणारी है ना. तीच डायरेक्शन जिथे कुठे क्रॉस प्रोडक्ट दिला असेल डायरेक्शन सांगायची गरजच नाही आहे. क्रॉस प्रोडक्टची जी डायरेक्शन असेल लेफ्ट हँड साईडला जी क्वांटिटी आहे त्याचीही तीच डायरेक्शन असेल. जर मध्ये मायनस साईन नसेल तर मायनस साईन असेल तर जी काढली त्याच्या व्हेरी गुड अपोजिट असेल. समजलं का? आणि म्हणून हा झाला डी, हा असं जर लिहिलं तर याच्यामध्ये डायरेक्शन इन्क्लूड आहे. मग ही डायरेक्शन काय असेल? आय आणि डी एल क्रॉस या दोघांनाही परपेंडिक्युलर. मग हा आहे आय किंवा डी एल यांची डायरेक्शन एकच घेतली आणि हा आर, बरोबर. यांची डायरेक्शन कशी असेल सांगा बरं? या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर. मग तुम्हाला आय इंटू डी एल कडून आरकडे बोटम मूव्ह करावं लागतील. असं जर मूव्ह केलं तर इन टू द प्लेन ऑफ द बोर्ड, बोर्डच्या प्लेनमध्ये जाणारी या मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन असेल या पॉईंटला. या पॉईंटला जे बघा हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. करंट, लक्ष इकडे, करंट कॅरिंग कंडक्टरमधून करंट फ्लो झाल्यामुळे याच्याभोवती क्रिएट झालं मॅग्नेटिक फील्ड. ते मॅग्नेटिक फील्ड आपण छोट्या पोर्शनमुळे किती मॅग्नेटिक फील्ड इथे असेल ते आपण काढलं आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनवर मी बोललो की ही डायरेक्शन बोटच्या आतमध्ये जाणारी असेल, बरोबर आहे. समजलं का? करंट इकडे चाललं आतमध्ये जाणारी असेल. आता जर तुम्हाला मॅग्नेट्यूड लिहायची असेल किंवा स्केलर फॉर्म लिहायचं असेल तर डी बी इक्वल टू म्यू 0/4 आणि याला काय लिहिता येईल? ए क्रॉस बीला ए इंटू बी इंटू साईन थिटा, तर आय डी एल क्रॉस आरला आय इंटू डी एल इंटू आर इंटू साईन थिटा आणि आपण आर क्यूब, बरोबर. आर आणि आर क्यूब होईल कॅन्सल, म्हणून डी बी बरोबर काय होईल? म्यू 0/4 इंटू आय इंटू डी एल इंटू साईन थिटा आपण आर स्क्वेअर. काय आहे? करंटची डायरेक्शन किंवा डी एल वेक्टर आणि आर वेक्टर यांच्यामधला अँगल आहे थिटा. हा झाला बायोट-सॅवर्ट्स लॉ. तुम्ही छोट्या पोर्शनमुळे काय काढलं? इंडक्शन काढलं. तुम्हाला म्हटलं, बरोबर आहे, तुम्हाला म्हटलं की पूर्ण कंडक्टरमुळे इंडक्शन काढायचं, याचं काय घ्यावं लागेल? इंटिग्रेशन घ्यावं लागेल. बरोबर लिहिलं ना मी? मिस्टेक झाली का? आय इंटू डी एल हा आर आणि आर क्यूब कॅन्सल झाला इंटू साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. पॉईंट क्लिअर हो की नाही? काही डाऊट आहे का? हे बरोबर लिहिलं आहे, ठीक आहे. तर हा झाला बायोट-सॅवर्ट्स लॉ. इथपर्यंत समजलं? आता याचा उपयोग करून आणखी एक लॉ आहे एम्पियर सर्किट लॉ. त्याचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या कंडक्टरच्या भोवतीचे मॅग्नेटिक फील्ड काढायचे आहेत. हा झाला बायोट-सॅवर्ट्स लॉ. याला डिफाईन कसं कराल? मॅग्नेटिक इंडक्शन ॲट ए गिव्हन पॉईंट अराउंड ए करंट कॅरिंग कंडक्टर, बरोबर आहे, किंवा स्मॉल पार्ट ऑफ द करंट कॅरिंग कंडक्टर इज गिव्हन बाय डी बी इक्वल टू म्यू 0/4 आय इंटू डी एल क्रॉस आर अपॉन आर क्यूब, किंवा डी बी इक्वल टू म्यू 0/4 आय इंटू डी एल इंटू आर इंटू साईन थिटा अपॉन आर क्यूब. आर आर कॅन्सल करून टाका. सो डी बी इक्वल टू म्यू 0/4 आय इंटू डी एल साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. छोट्या पोर्शनमुळे. आणि पूर्ण कंडक्टरमुळे काढायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं. त्या इंटिग्रेशनमध्ये काय बदलेल? थिटा बदलेल फक्त, कारण की हा पॉईंट याच पॉईंटला काढायचा आहे. मग हे जर टोक घेतलं तर इथे थिटा वेगळा असेल आणि असा वर घेतलेला इथे थिटा वेगळा असेल. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा हा एक कंडक्टर आहे आणि या पॉईंटला इंडक्शन काढायचं आहे, तर पहिल्यांदा हा जोडला, हा काय झाला? आर वेक्टर या पॉईंटसाठी. हा झाला थिटा, याला थिटा 1 म्हणा. नंतर हाच पॉईंट तुम्ही वरवरचा घेतला, नंतर घेणार, मग इथे थिटा बदलेल ना. म्हणून तुम्हाला इंटिग्रेशनवर काय करावं लागेल? थिटा घ्यावं लागेल, ठीक आहे. आणि थिटाची व्हॅल्यू बदलेल, थिटा 1 टू थिटा 2 वेगवेगळ्या पोर्शनसाठी. त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. ते लिमिट आपल्याला वापरता येतं आणि याचं काही खास कामही पडलेलं नाही आहे, पण पडलं तिथे याला वापरता आलं पाहिजे. दुसरा एक लॉ आहे, तोही मॅग्नेटिक इंडक्शनच काढतो. तो आहे सर्किट लॉ. कुठला? एम्पियर्स सर्किट लॉ. पहा काय आहे, पहा, लक्ष द्या. तर असं विचार करा तुम्ही, 2 3 4 10 किती असे कंडक्टर आहे, कित्येक असतील, बरोबर आहे. स्ट्रेट असतील, टिल्टेड असतील, कसे असतील, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे.
आणि प्रत्येक कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत आहे तर प्रत्येक कंडक्टर काय क्रिएट करेल? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल. काही कंडक्टरमधले करंट अपवर्ड असतील तर काही कंडक्टरमधले करंट डाऊनवर्ड असतील, त्याने काही फरक नाही पडत. लक्ष द्या इकडे. आणि ऐका बरोबर, या कंडक्टरनी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केलं आणि ते या मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरच्या भोवती असेल. त्या फील्डमध्ये एक तुम्हाला क्लोज पाथ निवडायचा आहे. क्लोज पाथ म्हणजे हे कंडक्टर त्या फील्डच्या क्लोज पाथच्या आतमध्ये. हा कंडक्टर आहे, याच्या भोवती तुम्हाला क्लोज पाथ घ्यायचा आहे. तुम्ही सर्क्युलर घेऊ शकता, रेक्टँग्युलर घेऊ शकता, ट्रायंग्युलर घेऊ शकता, इरेग्युलर घेऊ शकता. बरोबर आहे. तुम्हाला क्लोज पाथ कुठे घ्यायचा आहे? मॅग्नेटिक फील्डमध्ये. समजून राहिलं का तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड कोणी क्रिएट केलं? कंडक्टर्समधल्या करंट्सनी काय क्रिएट केलं? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केलं. बरोबर आहे. म्हणजे या करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही काय घेतला? हा पाथ घेतला. मोर करेक्टली तुम्ही काय केला? क्लोज्ड पाथ घेतला. काय? क्लोज पाथ घेतला. या पाथवरच्या प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड आहे. पाथवरच्या प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड आहे. जो पॉईंट जवळ असेल तिथे फील्ड जास्त आहे, जो पॉईंट दूर असेल तिथे फील्ड कमी आहे. समजते का? समजा एकच कंडक्टर जर असेल, बघा एकच कंडक्टर असेल, सर्व पॉईंट जर सारख्या सारख्या अंतरावर असतील तर सर्व पॉईंटला फील्डची स्ट्रेंथ सारखी असेल. मग ही डिपेंडिंग अपॉन पाथ ही स्ट्रेंथ सारखी येऊ शकते, डिफरंट येऊ शकते. काय केलं समजलं का? आपण जो पाथ घेतला तो कसा आहे? क्लोज्ड पाथ आहे. ज्या पॉईंटला स्टार्ट झाला त्या पॉईंटला एंड झाला, क्लोज पाथ आहे. तो क्लोज पाथ आपण कुठे घेतला? मॅग्नेटिक फील्डमध्ये घेतला. क्लोज पाथ कुठे घेतला? मॅग्नेटिक फील्डमध्ये घेतला. समजलं का तुम्हाला? है ना. ते मॅग्नेटिक फील्ड कोणी क्रिएट केलं? कॅरिंग कंडक्टर्सनी क्रिएट केलं असेल. आणि या कंडक्टरमधला जो करंट आहे तो स्टेडी करंट असेल. काय? स्टेडी करंट. स्टेडी करंट म्हणजे स्थिर असेल, फिक्स्ड असेल, त्याचं व्हॅरिएशन होत नसेल, त्या स्टेडी करंटला तुम्ही DC करंटसुद्धा म्हणू शकता. DC करंट हा स्टेडी करंट असतो. आणि या क्लोज पाथवरच्या प्रत्येक पॉईंटला काहीतरी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि प्रत्येक पाथची छोटीशी लेंथ जर आपण कन्सिडर केली त्याला काय घेता येणार तुम्हाला? DL, डिस्प्लेसमेंट एलिमेंट तुम्ही त्याला म्हणू शकता. आता बघा स्टेटमेंट काय एम्पियर सर्किट लॉचं. कुठल्या तरी समजा एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शन आहे B. मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे? B. आणि त्या मॅग्नेटिक इंडक्शन Bचं तुम्हाला घ्यायचं आहे छोट्या एखाद्या इंडक्शन आहे B आणि त्याचं घ्यायचं आहे तुम्हाला इंटिग्रेशन. म्हणजे या क्लोज पाथवरच्या एका पॉईंटला जे इंडक्शन आहे त्याचं काय घेतलं? इंटिग्रेशन. पण बघा इंटिग्रेशन घेताना ऐका आता बरोबर, तुमच्यासाठी थोडंसं नवीन आहे. इंटिग्रेशन घेताना इथे 3 टाईपचे इंटिग्रेशन घेतल्या जाऊ शकतात. एक तर समजा इंटिग्रेशन घेतलं असेल पाथवर तर B.dl दाखवतात, त्याला म्हणतात लाईन इंटिग्रेशन. लाईन म्हणजे पाथ. समजा तुम्हाला एखाद्या एरियावरचं इंटिग्रेशन घेतलं असेल तर तुम्ही DA किंवा A दाखवू शकता, याला म्हणतात एरियल इंटिग्रेशन. तुम्हाला समजा एखाद्या स्पेसमधलं इंटिग्रेशन घेताना तुम्ही काय करू शकता? B.dv घेऊ शकता. व्हॉल्यूममधलं इंटिग्रेशन. 3 प्रकारचे इंटिग्रेशन घेता येतात. एक पाथवरचं इंटिग्रेशन, त्याला लाईन इंटिग्रल म्हणतात, लाईन इंटिग्रल. बरोबर आहे. दुसरं एरियावरचं इंटिग्रेशन, स्पिअरचा एरिया असेल, स्क्वेअरचा एरिया असेल, याला एरियल इंटिग्रेशन म्हणतात. दुसरं एखाद्या स्पेसमधलं इंटिग्रेशन, त्याला व्हॉल्यूम इंटिग्रल म्हणतात. समजलं का? इथे कोणतं इंटिग्रेशन घेऊन राहिलो आपण? लेंथवरचं, पाथवरचं. मग त्याला काय म्हणणार तुम्ही? लाईन इंटिग्रल. काय? लाईन इंटिग्रल. म्हणून इथे काय केलं तुम्ही? इंटिग्रेशन घेतलं तर लाईन इंटिग्रेशन घेतलं, त्याला तुम्ही लिहिणार B.dl. याला वाचताना म्हणायचं लाईन इंटिग्रल. लक्ष द्या, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर क्लोज पाथ. बघा हे जे मॅथमॅटिकल सेंटेन्स आहे हे तुमच्यासोबत बोललं पाहिजे. B काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन. त्याचं काय घेतलं? इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेताना इथे DL आहे. DL असेल तर काय म्हणणार? लाईन इंटिग्रल. बरोबर आहे. पण ज्या पाथवरचा हा DL पार्ट आहे तो पाथ कसा आहे? क्लोज पाथ आहे. म्हणून याला काय वाचाल? लाईन इंटिग्रल. लाईन म्हणजे याला DL मुळे याला काय म्हणणार? लाईन इंटिग्रल. कोणाचं? ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर क्लोज पाथ. क्लोज पाथ दाखवण्यासाठी त्या इंटिग्रेशनवर सर्कल काढला. सो लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर एनी क्लोज पाथ इन मॅग्नेटिक फील्ड. हा क्लोज पाथ कुठे आहे? मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. एवढं समजलं का? हे जे लिहिलेलं आहे याचं रूपांतर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये करता येईल का? मी एवढ्याच रूपांतर पहिले स्टेटमेंटमध्ये करतो. काय म्हणता येणार? लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन
ओव्हर एनी क्लोज पाथ. एनी क्लोज पाथ. हा क्लोज पाथ कुठे आहे? इन मॅग्नेटिक. हा मॅग्नेटिक फील्ड. आणि हे किती असते हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे लाईन इंटिग्रेशन किती असते हे तुम्हाला सांगायचं आहे. मी ते इकडे सांगतो. पहा, तर हे लाईन इंटिग्रेशन असते. इट इज इक्वल टू म्यू टाइम्स नेट करंट एनक्लोज्ड बाय द क्लोज पाथ. क्लोज पाथनी एनक्लोज केलं ना, नेट करंट, नेट स्टेडी करंट एनक्लोज बाय द क्लोज पाथ. तुम्हाला हे नेट स्टेडी करंट काय आहे? समजा इथे 2 एम्पियर करंट वर जात असेल, इथे 2 एम्पियर करंट वरच्या डायरेक्शनने आहे, 3 एम्पियर वरच्या डायरेक्शनने आहे आणि हा 1 एम्पियर खालच्या डायरेक्शनने आहे. पण नेट करंट काढताना वर जाणारा करंटची सम करा आणि अपोजिट जाणारा करंट त्यामधून मायनस करून टाका, तर नेट करंट मिळेल. वर जाणारा करंट किती झाला? 2 एम्पियर प्लस 3 एम्पियर 5 एम्पियर. 5 एम्पियरमधून अपोजिट डायरेक्शनने धावणारा मायनस करून टाका, काय झाला? 4 एम्पियर. असं म्हटलेलं आहे नेट करंट. समजलं का? अरे समजलं का? नेट करंट काढताना जेवढे करंट्स एका डायरेक्शनने धावत असतील, अपोजिट डायरेक्शनने धावणारे करंट त्यामधून मायनस करून टाका. तर बरोबर आहे. आणि म्हणून इथे हे जे आपण लिहिलं याला आता पूर्ण करता येईल या सेंटेन्सला. तर लिहिलं आपण लेफ्ट हँड साईड काय आहे? लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर एनी क्लोज पाथ इन मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय लिहिता येईल? म्यू टाइम्स नेट करंट एनक्लोज बाय द पाथ. बरोबर आहे. याला असं लिहायला पाहिजे, इज इक्वल टू म्यू टाइम्स नेट स्टेडी करंट एनक्लोज्ड बाय द पाथ. किंवा दॅट पाथ. हेच झालं ॲम्पियर सर्किटल लॉचं स्टेटमेंट. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आणि ह्या त्याचं मिनिंग. आणि जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं तर हे पहिले लिहावं लागते, हे नंतर लिहावं लागते. पण तुम्ही याला असंही लिहिलं तरी चालते, हे अगोदर लिहिलं हे नंतर लिहिलं चालेल. समजलं का? खूप वेळा विचारलेला आहे स्टेट ॲम्पियर सर्किटल लॉ. तर पहिले तर तो समजलेला पाहिजे. समजलेला असेल तर तुम्हाला त्याला लिहिता येईल बरोबर. ओके. तर काय आहे ॲम्पियर सर्किटल लॉ? कोण सांगेल? पहिले तर समजून घ्या बरोबर. काय काढायचं? आपल्याकडे काय दिलेले आहेत? खूप सारे कंडक्टर्स आहेत. खूप सारे म्हणजे 1 असतील, 2 असतील, सिंगलही असू शकते, खूप सारेही असू शकतात. ते कंडक्टर्स आहेत. त्या कंडक्टरमधून काय फ्लो होत आहे? करंट फ्लो होत आहे. करंट फ्लो झाल्यामुळे त्या कंडक्टरच्या भोवती काय तयार झालं? हे कंडक्टरच्या भोवती काय तयार झालं? मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय घेतला तुम्ही? एक क्लोज पाथ घेतला. त्या पाथच्या प्रत्येक पॉईंटला काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन आहे. त्या प्रत्येक पॉईंटला जेवढं मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याचं काय घेतलं? इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेताना पाथवरचं इंटिग्रेशन घेतलं. पाथवरच्या इंटिग्रेशनला काय म्हणतात? लाईन इंटिग्रल. लाईन इंटिग्रल कोणाचं घेतलं? मॅग्नेटिक इंडक्शनचं. कशा पाथवर घेतलं? क्लोज पाथवर. ते किती मिळालं? म्यू टाइम्स नेट करंट एनक्लोज्ड बाय द पाथ. नेट करंट कसा काढायचं सांगितलं, यालाच वर्डमध्ये लिहायचं. बघा हेच करेक्ट स्टेटमेंट आहे आणि याचं वर्डमध्ये कन्व्हर्शन तुम्हाला बरोबर करता आलं पाहिजे. बहुतेक वेळेस काय असते, हे अगोदर लिहिलेलं असते, हे नंतर लिहिलेलं असते. मला वाटतं हे बेस्ट आहे. हे अगोदर एवढं लक्षात राहिलं की याला वर्डमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करता येते. तर काय स्टेटमेंट? याच्याकडे पाहून बघा, लाईन इंटिग्रल आहे ना. लाईन इंटिग्रल काय म्हटलं मी? इथे जर DA असता तर सरफेस इंटिग्रल झालं असतं, सरफेसवरचा. DV असता तर व्हॉल्यूम इंटिग्रल झालं असतं, ज्याचं आपल्याला काम नाही पडत, फक्त समजण्यासाठी सांगितलं. इकडे पहा माझ्याकडे. सो लाईन इंटिग्रल, DL आहे म्हणून लाईन इंटिग्रल कोणाचं? ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर एनी क्लोज पाथ. क्लोज पाथ कुठे आहे? इन मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू म्यू टाइम्स. बघा एअर असेल तर म्यू, अदर मीडियम असेल तर त्या मीडियमचा म्यू घ्यायचा. म्यू टाइम्स समेशन ऑफ आहे म्हणजे नेट पाथ. स्टेटमेंट क्लिअर झालं? लक्षात राहील, सांगता येईल, वापरता येईल. वापरायचं काम पडलं तर तुम्हाला बस हेच स्टेटमेंट जे आहे ते इंटिग्रेशन फक्त सॉल्व करावं लागेल तुम्हाला. आता याचा उपयोग करून आपल्याला खूप सारे मॅग्नेटिक फील्ड काढता येतात वेगवेगळ्या कंडक्टरच्या भोवतीचे. ठीक आहे. आणि ते मी पहिल्यांदा त्याची आपण लिस्ट करून नंतर आपण त्याचे प्रूफ पाहू. आणि लिस्ट जर केली, तुम्हाला काल जो DPP द्यायला सांगितलं होतं, आज मिळून जाईल तुम्हाला तो. तर त्यामधले प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवता येतील. एवढं समजलं? पहिला कोणता लॉ घेतला?
बायोट सॅवर्ट लॉ, बरोबर आहे, हाच बेसिक आहे. आणि याच्याच वरून तो दुसराही काढलेला आहे, तो कुठला घेतला, ॲम्पियर्स सर्किटल लॉ, बरोबर आहे. आता या ॲम्पियर सर्किटल लॉचे मला बोर्डमध्ये एंट्रन्समध्ये आहेत, बरोबर आहे. ते ॲप्लिकेशन काय आहेत ते पाहू आपण. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲम्पियर सर्किटल लॉ म्हटलं तरी चालेल. इथे ॲप्लिकेशन्स ॲम्पियर्स सर्किटल लॉ, पहा, लक्ष द्या, मी डायग्रॅमॅटिकली सांगतो ॲप्लिकेशन्स, इकडे बोर्डवर लक्ष द्या. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे, तर आपल्याकडे एक इन्फानाइटली, लक्ष इकडे द्या, इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर आहे, कॅरिंग करंट आहे. पहा, हा एक स्ट्रेट कंडक्टर आहे, कॅरिंग करंट आहे, आणि याची लेंथ आहे इन्फानाइट. लेंथ कशी आहे, इन्फानाइट. आता बघा, लेंथ इन्फानाइट थोडं थेरॉटिकली याला समजलं पाहिजे की तुम्हाला या कंडक्टरपासून आर इतक्या अंतरावर तुम्हाला इंडक्शन काढायचं आहे. समजा आर 10 सेंटीमीटर असेल तर हे 5-6 मीटर घेतली तर याला इन्फानाइट म्हणता येणार. म्हणजे ॲज कम्पेअर टू आर जर लेंथ खूप जास्त असेल तर थेरॉटिकली त्याला आपण, प्रॅक्टिकली त्याला आपण इन्फानाइट म्हणू शकतो. थेरॉटिकली तर इन्फानाइटच होणार. समजलं का? तर हे जे अंतर आहे, तुम्ही विचार करा की ही जी लेंथ आहे या कंडक्टरची ते खूप जास्त आहे आणि त्याच्यापासून जवळच तुम्हाला इंडक्शन काढायचं, मग ही खूप जास्त लेंथ तुम्ही काय कन्सिडर करणार, इन्फानाइट कन्सिडर करणार. बेटा तुमचं काही लक्ष नाही आहे, सोडणार तुम्ही मला बदनाम करूनच, आहे का नाही, की तिथे समजत नाही म्हणून, बरोबर आहे. तर समजलं. तर आपल्याकडे काय आहे, इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला काय काढायचं आहे, मॅग्नेटिक इंडक्शन. तर आपण इथे म्हणू शकतो की आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे आउटसाईड. त्या वायरच्या आतमध्ये इंडक्शन असते तेही काढता येत असते. सो मॅग्नेटिक इंडक्शन आउटसाइड द इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टर. समजलं का तुम्हाला काय करायचं आहे, इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि त्याच्या आउटसाईडला मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं. मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो, नंतर तो कसा आला ते सांगतो, नंतर वेगवेगळ्या केसेसही सांगतो. पहा, लक्ष द्या. तर इथे जर तुम्हाला इंडक्शन काढायचं असेल तर इथे फॉर्म्युला असतो बी इक्वल टू μ0/4π. बघा, μ0/4π तर आहेच आहे, कुठेही चिटकलेलाच आहे तो. μ0/4π इंटू ट्वाईस आय अपॉन आर. μ0/4π इंटू ट्वाईस आय अपॉन आर. कसा आला हे, हा क्वेश्चन अजून त्याला आपल्याला प्रूव्ह करता येते बाय युजिंग ॲम्पियर सर्किटल लॉ. आता जर का लक्ष द्या इकडे, जर का बी आपण काढला तर या बीला काय असेल, डायरेक्शन असेल, बिकॉज इट इज वेक्टर क्वांटिटी. इथे पहा, इकडे लक्ष, खाली कायच खाली पाहतात की समजत नाही. चेअरवरचं वाचून राहिलं का, अभ्यास करून राहिलं का, कोण काय लिहिलं, कोण काय लिहिलं. ओके, तर याची डायरेक्शन पहा कसेल, समजण्याचा प्रयत्न करा. तर या इंडक्शनची डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याकडे आहे राईट हँड रूल. राईट हँड रूल पहा कसा वापरायचा. हा कंडक्टर आहे, कंडक्टरमधला करंट समजा वर जात असेल तर राईट हँडचे फिंगर्स कर्ड करायचे आणि थंब जो आहे तो अलॉंग द कंडक्टर, अलॉंग द करंट ठेवायचा. आणि फिंगरची जशी डायरेक्शन असेल तशा तऱ्हेचं फील्ड असेल आणि मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ज्या आहेत त्या क्लोज कंटिन्युअस असतात, हे तुम्हाला सांगितलं होतं. जिथून लाईन स्टार्ट झाली तिथेच एंड होते. म्हणून करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते असं सर्क्युलर असेल. म्हणजे इथे जर आपण डायग्राम काढली बघा, त्याच्या भोवती अशा तऱ्हेचे सर्क्युलर फील्ड असतील. आणि समजलं, हे फील्ड असे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. आणि करंट जर वर जात असेल, असा जर करंट जात असेल तर राईट हँड वापरायचा. ओके, आणि फिंगर्सची जी डायरेक्शन आहे दॅट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनने असेल, बरोबर आहे, असं समजलं का. आणि या कळलं कसं असेल, या मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असेल, प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वेगवेगळी राहील. कंडक्टरच्या जवळचा पॉईंट असेल तर फील्ड स्ट्रॉंग असेल आणि कंडक्टरच्या दूरचा पॉईंट असेल तर फील्ड वीक असेल. सो द डायरेक्शन ऑफ फील्ड इज गिवन बाय राईट हँड रूल, बरोबर आहे. म्हणून याची डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याकडे काय आहे, काय आहे, राईट हँड रूल. राईट हँड रूल काय हे तुम्हाला सांगितलं. राईट हँड रूल काय आहे, करंट कॅरिंग कंडक्टर राईट हँडमध्ये पकडलेला आहे असं इमॅजिन करा, बरोबर आहे. करंट कॅरिंग कंडक्टर राईट हँडमध्ये पकडलेला आहे असं इमॅजिन करा. थंब आउटस्ट्रेच करा, थंबची डायरेक्शन करंटच्या डायरेक्शनने ठेवा. फिंगरची जी डायरेक्शन असेल ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल, याला इंग्लिशमध्ये लिहा.
राईट हँड रूल जर विचारला तर इमॅजिन दॅट राईट हँड करंट कॅरिंग कंडक्टर इज हेल्ड इन राईट हँड and thumb is along the length of the conductor and in the direction of current. Direction of cord finger gives the direction of magnetic field. कसं लिहा? अरे समजलं काय? राईट हँडमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर पकडा, म्हणजे खरंच पकडाल असं नाही बरं, नाही तर मग AC वाला कंडक्टर पकडाल, हे DC साठी आहे. राईट हँडमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर पकडायचा, मग इमॅजिन करायचं फक्त, बरोबर आहे. आणि थंब कोणत्या डायरेक्शन ठेवायचा? अलॉंग द लेंथ ऑफ द कंडक्टर अँड इन द डायरेक्शन ऑफ करंट. दोन्ही गोष्टी आहेत, अलॉंग द लेंथ, इन द डाय. फक्त तुम्ही जर अलॉंग द लेंथ ठेवलं तर मग तर कुणी इकडे ठेवा, करंट खाली जात असेल तरी वर ठेवू शकता, फक्त अलॉंग द लेंथ नाही म्हणता येणार. अलॉंग द लेंथ इन द डायरेक्शन ऑफ करंट, बरोबर आहे, किंवा इन द डायरेक्शन ऑफ करंट म्हटलं तर अलॉंग द लेंथ आलाच, तर थंब ठेवायचं इन द डायरेक्शन ऑफ करंट. आणि फिंगर जे कर्व्ड असतील त्यांची जी डायरेक्शन असेल ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल कोणत्याही पॉईंटला, बरोबर आहे. पण मॅग्नेटिक फील्ड कसं असेल? मॅग्नेटिक फील्ड इज कॉन्सेंट्रिक सर्क्युलर. कॉन्सेंट्रिक सर्क्युलर, त्या सर्कलचा सेंटर कुठे असेल? सेंटर्ड ऑन द कंडक्टर, बरोबर आहे. अँड प्लेन इज परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ द कंडक्टर. फील्डचं प्लेन कंडक्टरच्या लेंथला परपेंडिक्युलर. तुम्ही इमॅजिन करा प्रत्येक पॉईंटला असं फील्ड असेल, म्हणजे या कंडक्टरच्या या पॉईंटला असे फील्ड असेल, प्रत्येक ठिकाणी अशा तऱ्हेचं फील्ड असेल. आता जर करंट कॅरिंग कंडक्टर तुमच्या डोळ्यासमोर आला, हॅलो, तर त्याच्या भोवतीचं फील्डही डोळ्यासमोर आलं पाहिजे. प्रत्येक पॉईंटला खूप सारे सर्कल असे, बरोबर आहे. याही पॉईंटला सर्क्युलर अशा फील्डने तो करंट कॅरिंग कंडक्टर सराउंडेड असेल, समजलं. आणि म्हणून पण हा फॉर्म्युला केव्हा वापरता येणार? वेन आर इज व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू लेंथ ऑफ द कंडक्टर, बरोबर आहे. म्हणून त्या कंडक्टरला आपण इन्फिनाइटली लॉंग कंडक्टर कन्सिडर केलं, हे झालं मॅग्नेटिक फील्ड, समजलं. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए इन्फिनाइटली लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आउटसाइड द कंडक्टर. अंतर मोजताना त्या कंडक्टरपासून परपेंडिक्युलर पाहिजे, तिरपे अंतर मोजलेले चालणार नाहीत. लेंथमधलं पॉईंटचं अंतर मोजायचं आहे लेंथपासून, तर ते परपेंडिक्युलर मोजलं गेलं पाहिजे. ओके, याला म्हटलेलं आपण इन्फिनाइटली लॉंग कंडक्टर. दुसरी एक केस आहे बघा, एक केस झाली, याचेच वेगवेगळ्या केसेस तयार करता येतील. तर दुसरी एक केस आपल्याला तयार करता येईल, सेमी इन्फानाइट. पहा कंडक्टर कसं आहे? सेमी इन्फिनाइटली लॉंग कंडक्टर. सेमी इन्फिनाइट कशाला म्हटलेलं आहे? सेमी इन्फिनाइट जर कंडक्टर असेल तर फील्ड कसं काढायचं? पहा, लक्ष द्या बरोबर. एक कंडक्टर आहे, तो एका साईडला खूप दूरपर्यंत गेलेला आहे आणि इथे जिथे आपल्याला, आता तुम्ही म्हणाल की मग इथूनच कसा काय स्टार्ट झाला, तो भाग वेगळा झाला. तर तुम्हाला एका एंडच्या समोर पॉईंट दिलेला आहे, एंडच्या समोर हा पॉईंट दिलेला आहे. तुम्ही असं विचार करा की एक वायर आहे, तो खूप उंच गेलेली आहे, नंतरचा पोर्शन हॉरिझॉन्टल आतमध्ये गेला किंवा तुमच्याकडे आला, आपल्याला तो पोर्शन सोडून द्यायचा आहे. काहींच्या मनात येते की मग यामध्ये करंट कुठून पाठवला तुम्ही, असे जर वायर दाखवता, तर मग हा जो रिमेनिंग पोर्शन असेल तो इकडे पुढे असेल, किंवा जो बाकी पोर्शन आहे तो इमॅजिन करा, तो काढून टाका, गायब करून टाकला, बरोबर आहे. मग जर पॉईंट कंडक्टरच्या एका एंडच्या बरोबर समोर असेल आणि दुसरा एंड खूप लॉंगपर्यंत गेलेला असेल, तर अशा कंडक्टरच्या केसला सेमी इन्फायनाईट कन्सिडर करा. सेमी इन्फानाइट. मग बघा, पहिला जो कंडक्टर होता तो इकडे पण होता ना, मग इथे अर्धाच राहिला ना. अर्धा कंडक्टर जर अर्धा राहिला तर फील्डसुद्धा अर्धच राहणार. पहिला जो होता तो इथे होता पूर्ण असा, वरतही होता खाली होता. आता काय केलं आपण? सेमी इन्फानाइट करून टाकलं. खालचा अर्धा कंडक्टर जो आहे तो गायब करून टाकला. हाच कंडक्टर आहे आणि आर इतक्या अंतरावर तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे. तर अगोदर जेवढं होतं त्याच्या हाफ असणार. अगोदर किती होतं? बी इक्वल टू म्यू 0/4 अपॉन आर. तर इथे काय राहणार? आय अपॉन आर. समजलं का? ही झाली सेकंड केस. याला काय म्हणणार? सेमी इन्फानाइट. आणि जिथे जिथे प्रॉब्लेममध्ये याचं काम पडेल तिथे समजलं पाहिजे तुम्हाला, जिथे प्रॉब्लेममध्ये याचं काम पडेल तिथे समजलं पाहिजे तुम्हाला हे कसं काढायचं. समजते का? जसं मी तुम्हाला एक सांगतो की समजा असा एखादा कंडक्टर दिला, ऐका बरोबर. हा एक कंडक्टर आहे, असा पास झाला आणि इकडे पास झाला, आणि तुम्हाला म्हटलं असेल की इथे फील्ड काढा, बरोबर आहे. किंवा एक कंडक्टर असा असेल, सेमी इन्फानाइट घ्यायचं आहे आपल्याला, याला तुम्हाला असं असं पास करता येते. कसं घेता की हा बरोबर इथे आला पाहिजे, असं असेल, ठीक आहे. हा पॉईंट आहे. तर मला सांगा, या कंडक्टरसाठी हा पॉईंट काय झाला? हा इकडे पास झाला ना खूप दूरपर्यंत, हा पॉईंट काय झाला? या कंडक्टरसाठी सेमी इन्फानाइट झाला. मग या कंडक्टरमुळे इथे असलेले इंडक्शन काढायचं असेल तर सेमी इन्फानाइट घ्यावं लागेल. आणखी एक लक्षात ठेवा की जर का एखादा पॉईंट त्या कंडक्टरच्या टोकावर
इथे सांगून टाकतो की हा कंडक्टर आणि इथे जर एखादा पॉईंट असेल तर इथलं इंडक्शन मात्र 0 असते. तुम्हाला म्हटलं हा कंडक्टर आहे, इथे इंडक्शन काढा तर 0 इकडे असेल. बरोबर आहे. समोर जर विचारलं की इथे एंड झाला म्हणजे हा इकडे चालला गेला असेल या कंडक्टरमुळे, इथे इंडक्शन विचारलं तर ते काय असेल? 0 असेल. बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचं की इथे जर विचारलं असेल एखादा पॉईंट हा खाली दिलेला, हा पॉईंट ह्या पॉईंटला म्हणतो मी, तर ह्या पॉईंटला नाही तर मग इकडे करून घ्याल, ह्या पॉईंटला इंडक्शन बी किती असणार आहे? 0 असणार आहे. डायरेक्शन तीच गिवन बाय राईट हँड रूल. ओके. आता थर्ड केस, ॲक्च्युली थर्ड केस म्हणजे ती मेन केस आहे. त्यावरून पहिल्या दोन आपल्याला तयार करतात. तर फायनाईट कंडक्टर असेल, फायनाईट कंडक्टर आहे आणि त्या फायनाईट कंडक्टर मुळे असलेलं इंडक्शन काढायचं. बा फायनाईट कंडक्टर लक्षात. पहिला घेतला होता इन्फानाईट, वरच्याही टोकाला दूरपर्यंत होता, खालच्या टोकाला दूरपर्यंत गेला होता. दुसरा सेमी इन्फानाईट, इथून स्टार्ट झाला आणि वरच फक्त गेला आणि इथे तुम्हाला टोकावर इंडक्शन काढायचं आहे. आता फायनाईट कंडक्टर, फायनाईट कंडक्टर म्हणजे हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि याचे एंड्स खूप दूरपर्यंत नाही आहेत. बरोबर आहे. इथे कुठेतरी एक पॉईंट आहे, या पॉईंटला तुम्हाला इंडक्शन काढायचं. फायनाईट कंडक्टर आहे. ओके. तर अशा वेळेस अगेन इट इज कॅरिंग करंट आणि तुम्हाला म्हटलं असेल इंडक्शन काढा. फायनाईट नाही आहे, सॉरी इन्फायनाईट नाही आहे. कसं आहे? फायनाईट आहे. काय करायचं पहा, लक्ष द्या. पहिल्या टोकापासूनही त्या पॉईंटपर्यंत एक रेषा काढा, दुसऱ्या टोकापासूनही पॉईंटपर्यंत रेषा काढून घ्या. बरोबर आहे. हा जर पॉईंट बरोबर मध्ये असेल तर हे अँगल सारखे असतील. हा जर पॉईंट खाली असेल तर वरचा अँगल मोठा असेल, खालचा अँगल लहान असेल. अँगल डिफरंट असू शकतात, सेम असू शकतात. समजलं का? ओके. ते वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला अँगल काढता आले पाहिजेत. ह्या पॉईंटचं अंतर किती आहे? आर. आणि असं समजा की हा अँगल आहे θ1, हा अँगल आहे θ2. ह्या अँगलला म्हणू शकता तुम्ही β1, या अँगलला म्हणू शकता तुम्ही β2 किंवा अल्फा, θ1 θ डॅश काही पण वापरता येईल. पण β1 β2 बरोबर, θ1 θ2 काय आहेत? अँगल्स आहेत. आणि ह्या कंडक्टरमुळे इथे असलेलं तुम्हाला काढायचं आहे इंडक्शन आणि त्या पॉईंटचं अंतर कंडक्टरपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? आर आहे. तर या पॉईंटला इंडक्शन कसं काढाल बरोबर समजून घ्या. ओके. इथे इंडक्शन तुम्हाला काढायचं. इथे बीचा फॉर्म्युला असतो बघा, μ0/4π I/r. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर काय करता येईल बघा, साइन ऑफ θ1 प्लस साइन ऑफ θ2. आता बघा थोडंसं विचार करू, हा करेक्ट कसा काय? विचार करा, लक्ष द्या. जर इन्फानाईट, लक्ष द्या, इन्फानाईट कंडक्टर जर असेल तर आपण फॉर्म्युला काय घेतला होता बीचा? बी इक्वल टू μ0/4π I/r च्या टॉईस घेतलं होतं. टॉईस 2I/r असं घेतलं होतं ना. आता बघा लक्ष द्या, हा जर पॉईंट इन्फिनिटीपर्यंत गेला हा अँगल किती होणार? हा पॉईंट वरवर वरवर चालला, अँगल गोन. अरे हा पॉईंट वरवर न्या ना, अँगल काय होत जाईल? वाढत जाईल. हा पॉईंट इन्फिनिटीला गेला, हा अँगल 90 होईल. आणि हाही पॉईंट इन्फिनिटी गेला तर अँगल काय होईल? 90 होईल. दोन्ही अँगल 90 झाले तर sin 91 sin 91 1 + 1 2 बरोबर हा फॉर्म्युला मिळेल. समजलं का? याचा अर्थ फॉर्म्युला करेक्ट आहे. समजलं का? सेमी इन्फानाईट असेल तर काय होईल? सेमी इन्फानाईट हा पॉईंट उचला आणि इथपर्यंत आणा, म्हणजे θ2 किती होणार? अरे हा पॉईंट इकडे घ्या, ह्या कंडक्टरला गुंडाळा, इथपर्यंत आणा. बरोबर आहे. θ1 θ2 काय होणार? 0. आणि एक इन्फिनिटीपर्यंत न्या, θ1 किती होणार? 90. एक झाला 90, दुसरा झाला 0. तर बी इक्वल टू μ0/4π I/r. सेमी इन्फिनिटीसाठी वापरता आला. जर तुम्हाला पॉईंट जवळचे अँगल दिले असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा. पण असं थोडी आहे हेच अँगल दिले असतील, हाही अँगल दिला जाऊ शकते. आणि तसं विचार केला तर हा तर 90 डिग्री आहे ना, हा अँगल दिला असेल तर हा काढता येईल, हा दिला असेल तर हा काढता येईल, कोणता एक वापरा. बरोबर आहे. तर हा जर 90 आहे तर दोघांची सम 90, हा जर 30 असेल तर हा 60 असेल. बरोबर आहे. हा जर 45 असेल तर हाही 45 असेल. तुम्हाला कुठलाही एक अँगल दिला तरी काढता येऊ शकते. आता बघा, समजा तुम्ही दुसरा अँगल घेतला, कोणता? β1 आणि β2 आला, तर हाच फॉर्म्युला बघा काय होईल? μ0/4π I/r. जिथे साईन आहे तिथे कॉस वापरा. तर कॉस ऑफ β1 प्लस कॉस ऑफ β2. फक्त याला बरोबर समजून घ्या. मला सांगा, हा अँगल आहे, हा जर पॉईंट वरवर वरवर नेला तर हा अँगल कमी होत जाईल की वाढत जाईल? बरोबर विचार करा, सोपी गोष्ट आहे. हा पॉईंट तुम्ही असा विचार करा, दोन दोरे आहेत, एक सरळ दोरा आहे, दुसरा एक दोरा आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही ह्या पॉईंटला वरवर उचलत नेले तर हा अँगल वाढत जाईल.
तर याला वरवर उचला ना, आणखी वर उचला, खूप वर उचला, असं. बरोबर आहेत. हा अँगल काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. एकदम जनरल आहे, कमी होत जाईल ना, अँगल कमी कमी होत जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही याला कुठे नेणार, इन्फिनिटीला, अँगल किती होणार, 0. दोन्ही सरळ होऊन जातील. दोन्ही सरळ झाले तर त्यांच्यामधला अँगल 0 आणि कॉस 0. दुसराही खाली इन्फिनिटी नेला तर अगेन कॉस 0, 1 + 1, तोच फॉर्म्युला मिळाला. समजलं का. हा फॉर्म्युला तुम्हाला कुठेही वापरता येणार. इथे वेगवेगळे अँगल डेव्हलप होतील आणि तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. समजलं. अशा तऱ्हेने तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन काढता आलं ॲट एनी पॉईंट अराउंड द कंडक्टर. मग तो कंडक्टर इन्फानाइटली लॉंग असो की सेमी इन्फानाइट असो की फायनाईट असो. समजलं का. फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवाल, μ0/4π I/r साइन ऑफ θ1 + साइन ऑफ θ2. जर पॉईंट जवळचे अँगल घेतले आणि कंडक्टरच्या एंड्सवरचे अँगल घेतले तर μ0/4π I/r कॉस ऑफ β1 + कॉस ऑफ β2. कोणी याला थिटा आणि याला बीटा असंही म्हणू शकते, कोणी अल्फा बीटा म्हणू शकते. नोटेशन्स तर बदलू शकतात. म्हणून पॉईंटच्या जवळचे अँगल असेल तर साईन वापरायचा आणि कंडक्टरच्या एंड्सवरचे अँगल असेल तर कॉस वापरायचा. पॉईंट क्लिअर झाला. तुम्हाला कुठल्याही पॉईंटला कितीही अँगल असला, कितीही लेंथ असली तरी मॅग्नेटिक इंडक्शन काढता येणार. समजलं. आता कधी कधी काय होते, दोन कंडक्टरमुळे दोन इंडक्शन येतात. दोन कंडक्टरमुळे दोन इंडक्शन येतात. दोन्ही इंडक्शन एकाच डायरेक्शने असतील तर त्यांची ॲडिशन करा. दोन इंडक्शन एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शने असतील तर मोठ्यामधून लहान मायनस करा. दोन इंडक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर आले असतील, B1 आणि B2 वेक्टर्स आहेत, B = मध्ये B1² + B2² हे करा. दोन वेक्टरमधला अँगल काहीतरी वेगळा चला ना, तर परपेंडिक्युलर आहेत ना पॅरलल आहेत. हे आहे B1, हे आहे B2. तुम्हाला म्हटलं नेट इंडक्शन काढा तर B = मध्ये B1² + B2² + 2 टाइम्स B1 × B2 × cos θ. थिटा म्हणजे 2B मधला अँगल. समजते का. नाही तर मग दोन कंडक्टरमुळे दोन इंडक्शन आले, दोन इंडक्शन ॲड करत राहणार. नो, ॲड केव्हा करतं, इंडक्शन वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर ॲड केव्हा करता येतं, जेव्हा ते सेम डायरेक्शन असतात. सबस्ट्रॅक्ट केव्हा कराल, जेव्हा ते अपोजिट डायरेक्शन असतील. जर परपेंडिक्युलर जर दोन इंडक्शन असतील, नेट इंडक्शन काढताना B = B1² + B2² आणि दोन इंडक्शनमधला अँगल काहीतरी वेगळाच असेल, बरोबर आहे ना, आता परपेंडिक्युलर असेल ना, आता पॅरलल असेल ना, अँटी पॅरलल असेल, त्यावेळेस B = हे मी किडे माकोड्यासारखं काढलं थोडंसं, पण समजलं असेल तुम्हाला. खूप वेळा लिहिलं आपण. B = B1² + B2² + 2 टाइम्स B1 × B2 × cos θ. वेक्टरमधला फॉर्म्युला आहे. आठवतं. दिसत नाही आपण, मला वाटतं तुमच्या पाठ आहे म्हणून मी तसं लिहिलं. तर असं जर असेल तर बीचा फॉर्म्युला काय झाला, √ B1² + B2² + 2 टाइम्स B1 × B2 × cos θ. थिटा कशामधला अँगल, या दोन इंडक्शनमधला अँगल. समजलं. तर दोन इंडक्शनचं कॉम्बिनेशन करायचं काम पडलं तुम्हाला, अशा तऱ्हेनं करावं लागेल. हे झालं फायनाईट कंडक्टर, सेमी इन्फानाईट कंडक्टर आणि इन्फानाईट कंडक्टरमुळे असलेलं इंडक्शन. लक्षात राहील, लक्षात राहील का. तर काय आहेत फॉर्म्युले. जर कंडक्टर इन्फानाईट असेल, इन्फानाईट कंडक्टर असेल तर किती मिळाला B, μ0/4π II/r. जर कंडक्टर सेमी इन्फानाईट असेल, सेमी इन्फानाईट समजला पाहिजे, एका एंडच्या समोर पॉईंट आहे तर याच्या हाफ μ0/4π I/r. आणि जर फायनाईट कंडक्टर असेल आणि हे जर अँगल तुम्हाला दिलेले असतील आणि हा कंडक्टर असेल तर B = μ0/4π I/r × साइन ऑफ θ1 + साइन ऑफ θ2. ठीक आहे. अरे समजलं का. हां, तर तुम्हाला असे सर्व ठिकाणचे फील्ड काढता येतील. या फील्डचे कॉम्बिनेशनही करायचं काम पडू शकते. ते कॉम्बिनेशन कसे करायचे तेही सांगितलं. 2 जर फील्ड असतील, 3 जर फील्ड असतील तर. समजते का तुम्हाला. तुमचा जो DPP कालचा DPP जो आहे त्याचं हेडिंग तुम्हाला कोणाजवळ आहे का, घेतलं का कोणी काल, नाही घेतलं ना. ओके. आणखी एक पॉईंट आहे पहा, त्याच्यामध्येच लक्ष द्या. 1-2 गोष्टी सांगतो. इकडे पहा. जर एखादी, मी डायरेक्टली सांगत आहे आता, तर समजा सर्क्युलर कॉईल असेल. काय असेल, सर्क्युलर कॉईल असेल आणि त्या कॉईलच्या सेंटरला इंडक्शन काढायचं. बघा
इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला ही सर्क्युलर कॉईल आहे, हॅव्हिंग नंबर ऑफ टर्न्स, आणि प्रत्येक टर्नमधून तुम्ही करंट पास केला. करंट पास केल्यामुळे प्रत्येक टर्ननी इथे काय तयार केलं, इंडक्शन तयार केलं. आणि इथे इंडक्शनची डायरेक्शन बघा, करंट जर असा पास होत असेल, कोणत्या डायरेक्शनने पास होत आहे हा का, असं अँटी क्लॉकवाईज, तर बोटं असे फिरवायचे, इंडक्शन इथून बाहेर पडणारं असेल, जिथून इंडक्शन बाहेर पडते त्याला नॉर्थ पोल म्हणत असतो आपण, जिथे इंडक्शन एंड होते त्याला साऊथ पोल. म्हणजे ही जी कॉईल आहे ही एक प्रकारचा मॅग्नेट होईल, एक साईड नॉर्थ पोल आणि दुसरी साईड साऊथ पोल, असे इंडक्शन असेल. आणि या इंडक्शनसाठी फॉर्म्युला आहे, कॉईलच्या सेंटरला असलेलं इंडक्शन बी ॲट द सेंटर ऑफ द कॉईल, बरोबर आहे. आणि याचा फॉर्म्युला आहे μ0 NI टॉईस आर. काय, μ0 NI/टॉईस आर. एवढं इंडक्शन कॉईलच्या सेंटरला तयार होईल. N काय आहे, नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. I काय आहे, करंट इन ईच टर्न. काय, करंट इन ईच टर्न. आणि R काय आहे, मीन रेडियस ऑफ द कॉईल. कॉईलची रेडियस R आहे. नंतर या मॅग्नेटिक इंडक्शनचं काय काढायचं आहे, डायरेक्शन. डायरेक्शन काढण्यासाठी परत राईट हँड रूल वापरला. आणि ही डायरेक्शन काढण्यासाठी आणखी एक रूल वापरता येतो. पहा, लक्ष द्या, इकडे पहा बोर्डवर. समजा करंट असा पास होत असेल या तऱ्हेने, बरोबर आहे, तर तुम्ही याला असं काढू शकता. म्हणजे इथे कोणता पोल तयार झाला, N पोल. N पोलमधून फील्ड बाहेर पडत असेल, म्हणजे इथे फील्ड आउटसाईड असेल, आउटसाईडचं फील्ड जे आहे ते असं दाखवता येते डॉट इन सर्कलने. आणि समजा करंटची डायरेक्शन याच्या उलटी करा, म्हणजे क्लॉकवाईज जर असेल तुम्ही याला असं दाखवू शकता. म्हणजे कोणता पोल तयार झाला, साऊथ पोल. साऊथ पोल म्हणजे इथे फील्ड आतमध्ये जाणार असेल, तसे बोटं असे फिरवा करंटच्या डायरेक्शनने, फील्ड आतमध्ये जाणार आहे, म्हणजे साऊथ पोल आणि आतमध्ये जाणारी जी डायरेक्शन आहे ती तुम्हाला क्रॉस इन सर्कलने दाखवता येईल. ही झाली बीची डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ बी. समजलं का. मग कॉईलच्या सेंटरला किती इंडक्शन असते, μ0 NI/टॉईस आर, बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवा, μ0/4π ची SI व्हॅल्यू काय असते, 10 पॉवर 7. म्हणून तुम्हाला μ0 ची व्हॅल्यू काय लिहिता येणार, 4π × 10 पॉवर 7. -7 की 7, 1/4π 9 10 पॉवर 9 -7 असते. ओके, SI युनिटमध्ये. कळलं का. μ0चं काम पडलं तर μ0 4π × 10 पॉवर -7, μ0/4π काम पडलं 10 पॉवर -7. कधी कधी काय करतात, μ0/4π लिहायचा, 4πने डिवाइड करायचं आणि 4πने मल्टिप्लाय करायचं, असं केल्याने कधी कधी प्रॉब्लेम सोपं होऊन जाते. सो मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ कॉईल किती, मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग कॉईल किती, μ0 NI/टॉईस आर. एवढं इंडक्शन कॉईलच्या सेंटरला असेल, बरोबर आहे. μ0 ही कॉईल ज्या स्पेसमध्ये ठेवलेली आहे त्याचं परमिएबिलिटी N, नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल I, करंट इन ईच टर्न R, मीन रेडियस ऑफ द कॉईल किंवा रेडियस ऑफ द कॉईल R आहे रेडियस ऑफ द कॉईल. इथे आणखी एक लिहिता येते, माहिती आहे का, त्याला लिहिता येते NI. चला इथे डायरेक्शन लिहिलं आपण, NI म्हणता येते इफेक्टिव्ह करंट. बघा लक्ष द्या, कधी कधी इफेक्टिव्ह करंट दिला असेल N × I. N × I ला काय वर्ड वापरलेला असणार प्रॉब्लेममध्ये, इफेक्टिव्ह करंट, म्हणजे सर्व टर्न्स मिळूनचा करंट. करंट इन I आहे, करंट इन ईच टर्न. NI ला इफेक्टिव्ह करंट. इफेक्टिव्ह करंट म्हटलं असेल तर NI. तसंच एरियाचं पण असते, एका टर्नचा एरिया आहे A, N टर्नचा एरिया N × A, याला इफेक्टिव्ह एरिया म्हणतात. NA म्हटलं तर इफेक्टिव्ह एरिया, NI म्हटलं तर इफेक्टिव्ह करंट, A म्हटलं तर एका टर्नचा एरिया. समजलं. म्हणून N सहित जर घ्यायचं असेल तर कोणता वर्ड वापरला असेल, इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह एरिया म्हटलं तर नॉट A, जस्ट नॉट A, इट इज NA. आणि NI म्हटलं तर इफेक्टिव्ह करंट, A म्हटलं तर एका टर्नचा एरिया, I म्हटलं तर एका टर्नमधला करंट, NA इफेक्टिव्ह एरिया, NI इफेक्टिव्ह करंट, असे वर्ड्स प्रॉब्लेममध्ये वापरलेले असतात. समजलं. आणि हे पण राईट हँड रूलनेच आपण काढलं. इथला राईट हँड रूल वेगळा आहे. फिंगर्स कसे फिरवायचे, कॉईलमधल्या करंटच्या डायरेक्शनने फिरवायचे, आणि थंब त्या फील्डची डायरेक्शन आहे. जिथून फील्ड बाहेर पडेल तिथे नॉर्थ पोल, जे करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली तर फील्ड आतमध्ये जाणार, जिथे आतमध्ये फील्ड जाईल तिथे साऊथ पोल असतो. हे झालं मॅग्नेटिक फील्ड अराउंड दी करंट कॅरिंग कॉईल. पॉईंट क्लिअर झाला. आणि एक लास्ट पहा, लक्ष द्या.
तर एक एक डिव्हाइस आहे दॅट इज कॉल्ड सोलेनॉइड. किती नंबर लिहिला होता मी अगोदर? नंबर किती लिहिला होता? असू द्या, किती नंबर, त्याने फरक नाही पडत. वा सोलेनॉइड काय आहे? जस्ट 1 मिनिट लागेल. ऐका, इकडे लक्ष द्या सर्वांनी. पहा, एक ट्यूब आहे. ट्यूब, एक पाईप आहे तुमच्याकडे. प्लास्टिकचा पाईप असेल, पेपरचा पाईप असेल, ट्यूब असेल. आणि लक्ष द्या इकडे, तुमच्याकडे एक कॉपर वायर आहे. कॉपर वायर किंवा कंडक्टिंग वायर आहे, इन्सुलेटेड. म्हणजे दोन वायर जर एकमेकांना टच झाल्या, एका वायरमधला करंट दुसऱ्या वायरमध्ये नाही गेला पाहिजे, त्याला म्हणतात इन्सुलेटेड वायर. ती वायर यावर तुम्ही अशी गुंडाळली. मला सांगा आता, प्रत्येक टर्न काय प्रोड्यूस करेल? मॅग्नेटिक फील्ड. म्हणून ह्या कॉईलच्या आतमध्ये पूर्ण काय असणार? मॅग्नेटिक फील्ड असेल, पूर्ण असं मॅग्नेटिक फील्ड असेल. याला म्हणतात सोलेनॉइड. काय? सोलेनॉइड. हा झाला त्या सोलेनॉइडचा ॲक्सिस, बरोबर आहे. ॲक्सिस वेल इनसाइड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये वेल इनसाइड मॅग्नेटिक इंडक्शन असते B = μ0Ni. किती? μ0Ni. वेल इनसाइड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या अगदी आतमध्ये जर तुम्ही पाहिलं अलॉंग द ॲक्सिस, तर एवढं इंडक्शन असेल. किती? μ0Ni. एन काय आहे नंतर सांगतो. आणि ॲट वन एंड ऑफ द सोलेनॉइड, एका एंडला जर तुम्ही इंडक्शन पाहिलं, एका एंडला, हा एंड घ्या किंवा तिकडला एंड घ्या, तर एका एंडला जर तुम्ही इंडक्शन पाहिलं तर ह्याच्या अर्ध असेल, हाफ μ0Ni, हाफ μ0Ni. आणि जर तुम्हाला आउटसाईड द सोलेनॉइड काढायचं असेल, आउटसाईड म्हणजे तुम्ही इथे पॉईंट घेणार तर तो आउटसाईड होणार. इथे पॉईंट, तो काय झाला? वेल इनसाइड. इथे पॉईंट घेतला तो काय झाला? एका एंडला झाला. इथे एका एंडला झाला. बाहेर घेतला तर तो आउटसाईड झाला. तर आउटसाईड जर तुम्हाला इंडक्शन काढायचं असेल तर आउटसाईडचं इंडक्शन नसते, ते 0 असते. इतकं वीक ते. आणि प्रॅक्टिकली तुम्ही त्याला 0 घेऊ शकता. इट इज व्हेरी वीक, कारण त्या लाईन्स इंडक्शनच्या दूर दूर असतात. समजलं का? हे झालं मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड सोलेनॉइड. इथे वेर महत्त्वाची टर्म्स जी आहे ती ही आहे की इथे एन जो आहे हा नंबर ऑफ टर्न्स नाही आहे. जेवढ्या काही टोटल नंबर ऑफ टर्न्स असतील त्याला या सोलेनॉइडच्या लेंथने डिवाइड केलं. सो इट इज कॉल्ड नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. इथे ज्या टर्न्स आहेत त्या एन आहेत. या सोलेनॉइडची जी लेंथ आहे ती एल आहे, बरोबर आहे. मग N/L काय म्हणतात? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. समजलं का? हे झालं सोलेनॉइडच्या आतमधलं इंडक्शन. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे इंडक्शन सांगितले. सोलेनॉइड कशाला म्हणतात समजलं? कशाला म्हणतात? एक ट्यूब आहे, त्यावर वायर वाऊंड केलेली आहे, बरोबर आहे. वायरमधून काय पाठवला? करंट पाठवला, तर त्या सोलेनॉइडच्या आतमध्ये खूप स्ट्रॉंग इंडक्शन तयार होईल. त्याला म्हणतात इंडक्शन इनसाइड द सोलेनॉइड. वेल इनसाइड द सोलेनॉइड, टोकावर नाही. वेल इनसाइड द सोलेनॉइड इंडक्शन काय असते? B = हॅलो, वेल इनसाइड द सोलेनॉइड इंडक्शन काय असते? B = μ0Ni. μ0Ni. μ0 म्हणजे याच्या आतमध्ये एअर आहे म्हणून μ0 म्हटलं. याच्या आतमध्ये दुसरं मटेरियल म्हटलं तर म्यू घेणार. म्यूला μ0 × μr पण लिहिता येत असते. अगोदरचे स्लाईड पहा तुम्ही. ओके. नंतर एका एंडला इंडक्शन जेवढं वेल इनसाइड आहे त्याच्या हा, पण बाहेर इंडक्शन विचारलं तर 0. इथं एन जो आहे हा एन नंबर ऑफ टर्न्स नाही, इट इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. टोटल नंबर ऑफ टर्न्सला टोटल लेंथनी डिव्हाइड केलं. हे काय झालं? सोलेनॉइड. आता समजा तुम्ही याची हा जो पाईप आहे, या पाईपचे दोन्ही एंड तुम्ही याला टच केले, त्या पाईप दोन्ही एंड एकमेकांना टच केले. बघा, हा जो पाईप होता त्याचे दोन्ही एंड, हा असा पाईप होता, सरळ होता पहिल्यांदा. तुम्ही त्या पाईपचे दोन्ही एंड एकमेकांना काय केले? टच केले, जोडून टाकले एकमेकांना. तेच गोष्ट आहे. आणि म्हणून इथे तुम्हाला हे बरोबर नाही निघाली डायग्राम. इथे तुम्हाला काय करता येईल? असा तो पाईप आहे, ठीक आहे. आणि याला तुम्ही, यावर तुम्ही परत वायर वाऊंड केली असे, खूप सारे टर्न्स असतील, आणि यामधून पाठवला तुम्ही करंट, तर याच्या आतमध्ये पण काय क्रिएट होणार? मॅग्नेटिक फील्ड. तर याला म्हणतात टोरॉइड. काय? टोरॉइड. आणि याच्या आतमधलं मॅग्नेटिक इंडक्शन असते B = μ0Ni. काय? μ0Ni, टोरॉइडच्या आतमधलं. फक्त इथे एन काढताना टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन टोटल लेंथ. जर याची रेडियस r असेल त्याची लेंथ किती होणार? 2πr. सो n/L ला काय लिहिता येणार? 2πr. ओके. तर तुम्हाला एवढं समजलं असेल तर बेसिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते
सोडवता येतील, पण कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेमही यावर तयार करता येतात. ते कसे सोडवायचे ते आपण उद्या पाहू. फक्त याचे प्रूफ घ्यायचे राहिले, म्हणजे मी डायरेक्टली फॉर्म्युले सांगितले आज. रेकॉर्डिंग बंद करा.